नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नंबर सिस्टीम मधील दुसरा एक आपला सब टॉपिक आहे, त्याचं नाव आहे डिव्हिजन म्हणजे थोडक्यात भागाकार। इथं मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये भागाकार कसा करायचा हे शिकायचं नाही, आपल्याला याच्यावर आधारित काही प्रश्न येतात आपल्याला। म्हणजे आपल्याला काय डिव्हिडंड दिला जातो, क्वोशंट दिला जातो, रिमाइंडर दिला जातो, काढायला होता डिवायझर। मग काही वेळेस काय करतात, डिवायझर देतात, क्वोशंट देतात, रिमाइंडर देतात, आपल्याला डिव्हिडंड काढायला होतात। हे असे प्रश्न येतात आपल्याला, ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे शिकून घ्यायचे। आता कुणाला डिव्हिडंड म्हणायचं, कुणाला डिवायझर म्हणायचं, कुणाला क्वोशंट म्हणायचं, कुणाला रिमाइंडर म्हणायचं, किंवा मराठीमध्ये कुणाला भाज्य म्हणायचं, कुणाला भाजक, कुणाला भागाकार, कुणाला बाकी, हे आधी आपण समजून घेऊ, त्यानंतर त्याच्यावरील प्रॉब्लेम्स आपण बघूया। चला सिंपल एक आपण डिव्हिजन करूया। चला काय बघा, 42 is divided by 4. 42 is divided by 4, बरोबर का? हा डिव्हिजन आपल्याला करायचंय। बघा काय कसं करणार मित्रांनो, पहिल्यांदा 4 1 4 करणार, 4 मधून 4 गेले 0, पुन्हा वरून आले 2 खाली। आता मला सांगा 4 ने 2 ला भाग जातो का नाही, शून्याचा भाग द्या, 4 0 0, किती उरले, 2 मधून 0 गेले 2, आता आपल्याकडे 2 बाकी उरले। आता इथं पुढे भागाकार होत नाही, होतो पण तो पॉइंटचा होतो, तो आपल्याला करायचा नाही इथं। बघा आता यामधील कोणकोणत्या घटकाला काय काय म्हणायचं ते समजून घ्या। बघा जो वरी आलेला असतं, हे जे उत्तर असतं, त्या उत्तराला म्हणायचं काय, म्हणायचं भागाकार किंवा क्वोशंट म्हणायचं। काय म्हणायचं, क्वोशंट म्हणायचं। यालाच मराठीमध्ये आपण भागाकार म्हणतो। काय म्हणतो, भागाकार। पुन्हा ज्याने भाग दिलाय, आपण भाग कुणी दिलाय, या 4 ने, त्याला म्हणायचं डिवायझर। त्याला काय म्हणायचं, डिवायझर। भाग करणारा, भाग देणारा, त्यालाच मराठीमध्ये म्हणायचं भाजक। भाग देणारा भाजक। आणि ज्याला भागायचंय, ज्याला भागायचंय तो काय असतो, डिव्हिडंड असतो। काय असतो, डिव्हिडंड। त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण भाज्य। कोणत्याही एका भाषेमध्ये लक्ष ठेवा, काही अडचण नाही। आणि जी शेवटी काय आले, की बाकी आली, रिमेनिंग काय राहील, त्याला रिमाइंडर म्हणायचं, किंवा शिल्लक राहील त्याला बाकी म्हणायचं। ही 2 काय आहे, रिमाइंडर। काय आहे, रिमाइंडर। म्हणजेच काय, मराठीमध्ये बाकी। बघा या गोष्टी समजून घ्या। बघा ज्या संख्येने आपण भाग देतो, ज्या संख्येने भाग देतो त्याला म्हणायचं डिवायझर। ज्याला भाग देतो, ज्याला भाग देतो त्याला म्हणायचं डिव्हिडंड। आणि आपलं जे उत्तर आलेलं असतं भागाकार, त्याला म्हणायचं क्वोशंट। आणि उरलेलं काय असतं, रिमाइंडर, बाकी। याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारतात। बघा आधी त्याच्यासाठी आपण एक सूत्र तयार करू आधी। बघा बघा काय असतंय, समजा आपण या भागा उलट, त्याला आपण काय म्हणतो, उलट पडताळणी। पडताळणी म्हणतो का ना, भागाकाराची उलट पडताळणी कशी करतो बघा, भागाकाराचा म्हणजे क्वोशंटचा आणि डिवायझरचा गुणाकार करतो। बघा 10 चौक 40, आणि त्यात रिमाइंडर मिक्स करा, किती, 10 चौक 40 आणि 2 किती, 42। बघा बरोबर आपला डिव्हिडंड आला का, 10 चौक 40 अधिक 2 किती आलं, 42। मग मित्रांनो यालाच एक सूत्र, हेच आपण जे केलं तेच एका सूत्राच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर आपल्याला 4-5 प्रकारची गणित आपण याच्यावर करू शकतो। बघा मग मित्रांनो हे करून बघू आपण कसं। बघा काय काय केलं, बघा चला काय केलं, 10 गुणिले 4, 10 गुणिले 4 आणि अधिक 2 केलं, किती आलं आपलं, 42 आलं। बघा इथं डिव्हिडंड पण 42 आहे का, आहे। मग याच्यावरून आपण एक सूत्र तयार करू शकतो, ते सूत्र लिहून घेऊ। बघा चला काय, 42 काय इथं डिव्हिडंड आहे। बघा मी इथं डिव्हिडंड लिहितो बरं का, हे डिव्हिडंड लिहिलं। पुन्हा हे 10 काय इथं क्वोशंट आहे, मग मी क्वोशंट लिहितो, काही अडचण नाही। चला क्वोशंट लिहिलं। पुन्हा गुणाकार केलाय मित्रांनो, आपण या दोघांचा काय केलाय, गुणाकार केलाय। पुन्हा सोबत केलाय डिवायझर सोबत, मग गुणिले डिवायझर बरं का, हे डिवायझर। आणि पुन्हा ऍड काय केले, 2 ऍड केले, 2 काय होतं, रिमाइंडर होतं, म्हणजे प्लस रिमाइंडर। बघा मित्रांनो आपण सूत्र तयार केले, पाठ करीत बसू नका, इथल्या इथं लक्षात ठेवायचं। भागाकाराचा आणि भाज्याचा गुणाकार, भागाकाराचा आणि भाजकाचा गुणाकार करायचा, आणि त्याच्यामध्ये बाकी मिसळायची, आपलं डिव्हिडंड येतं। तुम्ही जी पडताळणी करतात लहानपणापासून तीच आहे, वेगळं काही नाही। मग एकदा मित्रांनो सूत्र आपण डबल लिहून घेऊ, आणि त्याच्यावर आपण आता प्रॉब्लेम शिकूया। बघा तुम्हाला कळलं ना, डिव्हिडंड कोणाला म्हणायचं, डिवायझर कोणाला म्हणायचं, बरोबर आहे। चला एकदा आपण इथं सूत्र लिहून घेऊ। काय, एकच सूत्र पाठ करायचं, प्रत्येकासाठी वेगवेगळे सूत्र पाठ करायचे नाही, एकच सूत्र पाठ करायचं। कोणतं बघा,
डिव्हिडंड मी एकदा डबल लिहून देतो, डिव्हिडंड इज इक्वल टू काय, कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर, प्लस रिमाइंडर मराठीमध्ये पण लिहून देतो, भाज्य बरोबर काय, भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. मित्रांनो याच्यावर आधी एक आपण पहिलं आणखी एक गणित घेऊ, त्यानंतर प्रॉब्लेम घेऊ. बघा आणखी एक गणित तुम्ही, चला काय, 132 भागिले 7 म्हणजे 132 ला आपल्याला 7 न भागायचंय. हा झाला डिवायझर, हा झाला डिव्हिडंड. बघा चला करूया. 7 न 13 ला जाते का बघा, चला 7 1 7 उरले किती मित्रांनो, 13 तून 7 गेले 6 उरले, वरून 2 घेतले. चला 7 चा पाडा म्हणा 62 पर्यंत, 7 8 56, 7 9 63 मोठं होते, 7 8 56. चला हे 56 झालं. बघा 12 तून 6 गेले 6, 5 तून 5 गेले 0. आता पुढे भाग जाणार आहे का, नाही जाणार. मग चला सांगा आता मित्रांनो, वरून काय घ्यायला काही नव्हतं ना आपल्याकडे, बरोबर. चला हा काय झाला, कोशंट झाला. हा काय झाला, कोशंट झाला. पुन्हा हा झाला आपला डिवायझर, हा काय झाला, डिवायझर. पुन्हा हे झालं रिमाइंडर, हे काय झालं, रिमाइंडर. आणि हे झालं आपलं काय, डिव्हिडंड. बघा मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा केलंय, आता आपण हे पडताळणी करून बघा बरोबर आहे का. बघा 18 7 26 म्हणजे 126, 18 7 126 आणि बाकी आपल्याला ऍड करायची 126 आणि 6 किती, 132. म्हणजे आपण केलेलं बरोबर आहे. बघा आता मित्रांनो परीक्षेमध्ये आता आपल्याला गणित कसे विचारले जातात बघूया. परीक्षेमध्ये काय देतात बघा, समजा क्वेश्चन आहे बरं का, ते देतात आपल्याला डिवायझर आहे काय, डिवायझर आहे आपला 12, किती, डिवायझर आहे 12. पुन्हा म्हणतात कोशंट आहे तुमचा 8, काय कोशंट, कोशंट आहे तुमचा 8 आणि रिमाइंडर आहे 4, किती, रिमाइंडर आहे 4. तर विचारतात काय आपल्याला, राहिलं जे राहिलंय तेच काढायचे आपल्याला. राहिलंय कोणाच्या मधलं, डिव्हिडंड राहिले, डिव्हिडंड काढा म्हणतात बघा, हे डिव्हिडंड, डिव्हिडंड काढा. मित्रांनो तुम्हाला कोणतीही गोष्ट जर काढायची असेल तर एकच फॉर्म्युला वापरायचा, दुसरा कोणताच फॉर्म्युला वापरायचा नाही. बघा डिव्हिडंड दिले बघा, मग आपण काय करू, ह्याच्या खालीच लिहू, डिव्हिडंड काढायचं आपल्याला माहित नाही, तिथं आपण एक्स लिहू, काय अडचण नाही. क्वेश्चन दिलाय का आपल्या गणितामध्ये, क्वेश्चन दिलाय, मग मी क्वेश्चनच्या जागी 8 लिहितो. पुन्हा काय, गुणाकार, डिवायझर किती मित्रांनो, डिवायझर 12 आहे. पुन्हा प्लस रिमाइंडर किती आहे, तर 4 आहे, बरोबर. मग आपण सॉल्व्ह करू शकतो का नाही, पदावली सारखं काय, ह्यांचा गुणाकार करा, 12 8 96, 96 अधिक 4 किती मित्रांनो, 96 प्लस 4 किती, 100, बरोबर. मग मित्रांनो एक्स बरोबर काय आलं, 100. एक्स कशाच्या जागेवर ठेवलं आपण, डिव्हिडंडच्या जागेवर, म्हणजे डिव्हिडंड किती झालं आपलं, 100, म्हणजे 100 आपलं उत्तर आलेलं आहे. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू, तुम्ही स्वतः करून बघा, थांबवून व्हिडिओ थांबवायचा आणि करून बघायचं, मी तर करून दाखवणारच आहे. आता नेक्स्ट येऊ बघा, चला. डिवायझर आहे आपला 7, कोशंट आहे 8, रिमाइंडर आहे 2, बरोबर. आपल्याला डिव्हिडंडच काढायचं आहे, आपल्याला काय, डिव्हिडंड काढायचं आहे. सिंपल गणित आहे बघा, काय तेच तेच वापरू बघा. चला इथंच करूया आपण. बघा डिव्हिडंड काढायचं आपल्याला, त्याला एक्स मानू आपण, काही अडचण नाही. कोशंट किती दिलाय बघा, 8 आहे, इंटू डिवायझर किती आहे, 7 आहे, प्लस रिमाइंडर किती आहे, 2 आहे. चला मग काय, 8 7 56, 56 अधिक 2 किती मित्रांनो, 58. म्हणजे आपला डिव्हिडंड किती आला मित्रांनो, 58. म्हणजे उत्तर किती येणार, 58. बघा ना 58 ला मी 7 न डिवाइड केलं, किती, 7 8 56, उरले 2, रिमाइंडर इथं, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा विद्यार्थी मित्रांनो, डिवायझर दिलाय 7, कोशंट काढाय सांगितलाय, रिमाइंडर 1 दिले, डिव्हिडंड 92 दिले. मग आपल्याला काय करायचे, कोशंट काढायचे, तोच फॉर्म्युला वापरायचा, काहीच बदल करायचा नाही. चला डिव्हिडंडला डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. चला ज्या ज्या व्हॅल्यू दिलेत त्या पुट करा. डिव्हिडंड दिले का, दिलंय किती, 92,
क्वोशंट दिलाय का नाही, काढायचंय, क्यू ला क्यू ठेवा, इंटू डिवायझर दिलाय का, दिलाय 7 दिलाय, प्लस रिमाइंडर दिलाय 1 दिलाय. चला मग करू कॅल्क्युलेट. आता बघा क्यू ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, पहिल्यांदा हे बेरजे मधली इकडे हलवावं लागेल, बरोबर. चला एक इकडे बेरजेत इकडे जाऊन वजा होणार, 92 वजा 1, तर बाकी क्यू इंटू 7 जशास तसं. चला 92 वजा 1 किती मित्रांनो, 91. 91 बरोबर क्यू गुणिले 7. आता क्यू ची किंमत काढायची, 7 गुणाकारात आहेत, 7 इकडे हलवू, गुणाकारातले इकडे जाऊन काय होणार, भागाकार, म्हणजे 91 भागिले 7 बरोबर क्यू. किती येतं बघा, 7 1 7, 7 1 7, उरले 2, 7 3 21, म्हणजे क्यू बरोबर किती आलं, 13. क्यू म्हणजे काय, आपला क्वोशंट आहे, म्हणजे क्वोशंट किती आला आपला, 13. बरोबर का, बघा येते का नाही, 13 7 91, 91 1 92, बरोबर का. बघा 13 गुणिले 7 अधिक 1, 13 7 91, 91 1 92, आलं उत्तर आपलं, बरोबर. चला पुढला क्वेश्चन बघा. ऑन डिवाइडिंग 18,270 by a certain number, the quotient is 186 and the remainder is 42. Find the divisor. जे जे दिलंय ते लिहून घेऊ. बघा ऑन डिवाइडिंग 18,270 म्हणजे 18,270 ला डिवाइड करायचे, डिवाइड त्याला करायचे म्हणजे ते काय असणार, डिव्हिडंड असणार. म्हणजे डिव्हिडंड किती दिले मित्रांनो, 18,270. पुन्हा काय दिलंय, आता क्वोशंट दिलाय आपल्याला, क्वोशंट किती 186 आणि पुन्हा रिमाइंडर दिलंय किती 42 दिलंय. आपल्याला काढायचंय डिवायझर, डिवायझर काढायचे. त्या फॉर्म्युला बघा, हाच फॉर्म्युला वापरायचा. चला काय, डिव्हिडंड इज इक्वल टू क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात ते पुट करा. डिव्हिडंड दिलंय किती 18,270 बरोबर क्वोशंट 186 गुणिले डिवायझर काढायचा आहे प्लस रिमाइंडर 42. मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगितले, हे प्लस मधला आधी इकडे न्यायचं, मायनस करायचं. 18,270 वजा 42 किती, 18,270 वजा 42 बरोबर 186 गुणिले हे डिवायझरला डिवायझर, बरोबर. चला यांची वजाबाकी केली तर किती येईल मित्रांनो, 18,228 येणार बरोबर 186 गुणिले डी. आता डिवायझरची व्हॅल्यू काढायची, गुणाकारातले 186 इकडे भागाकारात येणार. चला मग काय, 18,228 भागिले 186 बरोबर डी. हा भागाकार आपण करूया. चला काय, पहिल्यांदा बघा 2 ने भाग देऊ, 92 18, पुन्हा बे 1 बे, बे 1 बे, बे 4 8, खाली पण भाग देऊ 2. 92 18 बेत्रिक 6 म्हणजे काय आलं बघा, 9,114 भागिले 93. आता वरी करू, दिसत नाही म्हणून. चला हे भागाकार करूया बरोबर डी. चला 3 न भाग देऊ, आता 3 त्रिक 9, 3 1 3, 3 त्रिक 9, 1 ला भाग जात नाही, 0च भाग देऊ, 3 त्रिक 9, उरले 2, 3 8 24. आता काय 3038 भागिले 31. आता 31 हा प्राईम नंबर आहे, 31 ना आपल्याला भागकार स्वतःच करावं लागेल, बरोबर. 31चाच टेबल म्हणावं लागेल. आणि मित्रांनो कॅल्क्युलेशन तर लेंदी आहे, जसं दिलंय तसं आपलं गणित करावंच लागेल. चला 31चा पडा म्हणू. बघा 31, आता पहिल्या 3 संख्येला भाग देऊ आपण, कारण 30 हे लहान आहे 31 पेक्षा, देऊन उपयोग नाही. मग 31चा जर पाडा 10 पर्यंत म्हणला तर 310 होते, 310 मोठं होते, मग 31चा पडा 9 पर्यंत म्हणू. मग 31 गुणिले 9 किती होते बघा, 31 गुणिले 9, 9 1 9, 9 त्रिक 27 म्हणजे आलं 279. बघा 303 मधून 279 गेले, किती उरते बघा, 13तून 9 गेले 4 आणि 9तून 7 गेले 2, म्हणजे 248 उरले. आता बघा 31चा पाडा 248 पर्यंत म्हणा. बघा 3 8 24 आणि 1 8 8 म्हणजे 8चा भाग बसतो, म्हणजे किती झालं बघा, पहिल्यांदा किती गेलं तर 9चा, पुन्हा 31 8 248 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 98, म्हणजे डिवायझर आला आपला 98. मित्रांनो याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडं लेंदी होतं, काही अडचण नाही, एवढं मोठं कॅल्क्युलेशनचे गणित परीक्षेला येत नसतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. लास्ट क्वेश्चन ह्याच्यावरला मित्रांनो, लास्ट क्वेश्चन बघा काय, डिवायझर दिलाय आपला 132, क्वोशंट दिलाय 29, रिमाइंडर दिलाय 12. फाइंड द डिव्हिडंड. डिव्हिडंड विचारलाय, तेच सूत्र काय, डिव्हिडंड विचारलाय, डिव्हिडंडला डिव्हिडंड, पुन्हा काय क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. चला ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या पुट करा. क्वोशंट दिलाय 29 इंटू काय दिलंय डिवायझर 132 प्लस रिमाइंडर किती दिले 12. चला परफॉर्म करा कॅल्क्युलेशन. काय आधी गुणाकार करू, 29 2 58, हातच्या आले 5, 29 त्रिक 87, 87 5 92, हातच्या आले 9, 29 1 29, 29 9 38, पुन्हा हे प्लस 12 ला 12. आता ऍडिशन करायची. बघा 38 च्या 28 मध्ये 12 ऍड केले किती होईल, 3840. आपला काय येणार आहे, डिव्हिडंड येणार आहे. काय येणार आहे, डिव्हिडंड किती येणार 3840. धन्यवाद.